अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की धनतेरसला जी 10 नोव्हेंबरला आहे त्या दिवशी 13 दिवे का लावावे आणि कसे लावावे. बघा, त्या दिवशी तुम्ही 13 दिव्यांपेक्षाही जास्त दिवे लावू शकतात, काही हरकत नाही. पण हे 13 दिवे जे आहेत ते प्रत्येक देवतेसाठी एक स्वतंत्र आहेत. दिवा का लावला जातो? आपण देवघरात म्हणा किंवा कुठे पण दिवाळीच्या वेळेस आपण दिवे लावतो अख्ख्या घरभर. का लावत असतो? दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो. एखाद्या वेळेस बघा, लाईट गेली आणि एखादा दिवा चालू असला घरामध्ये, तो त्या दिव्याचा प्रकाश अख्ख्या घरभर पसरतो. दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो, आपलं आयुष्य उज्ज्वल करण्याचं काम करत असतो. त्यासाठीच आपल्याला हे 13 दिवे धनतेरसला लावायचे आहे. बघा, धनतेरसला आपल्या घरी लक्ष्मी मातेने प्रवेश करावा, आपल्याला लक्ष्मी प्राप्त व्हावी, त्याचप्रमाणे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. हे 13 दिवे तेच काम करतात. 13 दिवे लावण्यामागचं कारण म्हणजे आपल्या आयु आरोग्यामध्ये सुख समृद्धी संपत्ती यामध्ये 13 पटींनी वाढ होत असते, म्हणून हे 13 दिवे लावले जातात. बघा, आता हे 13 दिवे जे आहेत ते आपल्याला कोणत्या देवतेसाठी लावायचे असतात ते आता आपण बघूया. त्यातला पहिला दिवा असतो हा गणपती बाप्पासाठी, दुसरा दिवा असतो आपल्या कुलदेवतेसाठी, तिसरा दिवा धन्वंतरी देवतेसाठी असतो. धनत्रयोदशीला आपण जी धन्वंतरी देवीची पूजा मांडणी करणार आहे, सेवा करणार आहे, त्यापुढे तुम्हाला हा दिवा लावायचा असतो. तर बघा, चौथा दिवा जो असतो तो लक्ष्मी मातेसाठी लावायचा असतो. 5वा दिवा असतो तो कुबेर देवतेसाठी. 7वा दिवा असतो तो गोमातेसाठी लावायचा असतो. 8वा दिवा हा यमाचा आपल्याला लावायचा असतो. यमाचा दिवा कसा लावायचा, यमदीपदान कसं करायचं हे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला यमाचा दिवा लावायचा असतो. त्यानंतरचा 9वा दिवा जो आहे तो पाण्याजवळ म्हणजे आपल्या जलदेवतेसाठी लावायचा असतो. जिथे आपण हंडा भरून ठेवतो किंवा आपल्या किचन ओट्यावर आपण माठ ठेवलेला असेल किंवा हंडा भरून ठेवलेला असेल तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतर 10वा दिवा जो आहे तो अग्निदेवतेसाठी लावायचा असतो. हा दिवा तुम्ही तुमच्या गॅसजवळ किंवा चूल असेल तर चुलीजवळ तुम्ही लावू शकता. त्यानंतरचा 11वा दिवा पितरांसाठी आहे. 12वा दिवा हा तो चित्रगुप्तासाठी आणि 13वा दिवा हा आपल्या मुख्य दरवाजाजवळ आपल्याला लावायचा असतो, उंबरठ्याजवळ. आता बघा, याच्यातले जे काही पहिले दिवे आहेत जे देवतांसाठी आहेत म्हणजे गणपती बाप्पा, कुलदेवता, धन्वंतरी देवता, लक्ष्मी मातेसाठी, कुबेर भगवानासाठी आणि गोमातेसाठी जे दिवा आहेत ते तुम्ही देवाऱ्याजवळ ठेवू शकता. म्हणजे देवापुढे तुम्ही ते लावू शकता किंवा जिथे तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडणी करणार आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतरचा जो दिवा आहे 8वा यमाचा, तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिणेकडे लावायचा असतो. तो कसा लावायचा हे तुम्हाला मी सांगितलं आहे. त्यानंतरचा जो पाण्याजवळ लावायचा आहे दिवा म्हणजे जलदेवतेसाठी जो लावायचा आहे तो तुम्ही तुमच्या घरात जिथे कुठे हंडा भरून ठेवला असेल माठाजवळ तुम्ही तो दिवा लावू शकता. त्यानंतर 10वा दिवा जो आहे तो गॅसजवळ तुम्हाला लावायचा असतो, अग्निदेवतेसाठी. गॅसजवळ किंवा तुम्ही तो तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीजवळ सुद्धा लावू शकता. आता बघा, 11वा दिवा जो आहे पितरांसाठी आणि 12वा दिवा चित्रगुप्तासाठी आहे. ते दिवे जे आहे ते तुम्ही तुमच्या खिडकीत ठेवा किंवा तुम्ही हे दिवे देवांजवळ जरी ठेवले तरी चालणार आहे. आता बघा, 13वा दिवा जो आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाजवळ लावायचा असतो म्हणजे उंबरठ्याजवळ. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 13 दिवे लावायचे आहेत. बघा, हे जे 13 दिवे आहेत ते तुम्ही तेलाचे लावा किंवा तुपाचे लावा, तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जर वाटलं की हे 13 दिवे मी तुपाचे लावावे तर तुम्ही ते तुपाचे सुद्धा लावू शकता, काही हरकत नाही. आता बघा, हे दिवे लावताना हे दिवे तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या मोठं ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये हे 13 पंत्या तुम्हाला ठेवायच्या आहे. हे जे 13 दिवे आहेत ते तुम्हाला कणकेचे नाही करायचे, फक्त जो यमाचा दिवा आहे तो आपण कणकेचा करत असतो. बाकीच्या दिव्यांसाठी तुम्ही पंत्या सुद्धा वापरू शकता. आता बघा, हे जे दिवे आहेत ते एका ताटामध्ये ठेवून घ्यायचे 13 दिवे आणि मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही हे 13 दिवे लावू शकता त्या ठिकाणी. किंवा तुम्हाला जर खूप काही वाटत असेल तर तुम्ही हे 13ही दिवे म्हणजे यमाचा दिवा सोडून तुम्ही बाकीचे दिवे
हे तुमच्या देव्हाऱ्यापुढे म्हणजे देवघरासमोर जरी ठेवले किंवा जिथे तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणी समोर जरी तुम्ही हे बाकीचे दिवे ठेवले तरी चालणार आहे। तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे 13 दिवे लावायचे आहे। नक्की लावा, कारण की हे 13 दिवे जे आहेत ते आपल्या आयुष्यात प्रकाश आणतात। असं म्हणतात की आपल्या आरोग्यामध्ये, सुख संपत्तीमध्ये, समृद्धीमध्ये 13 पटीने वाढ होत असते, म्हणून हे 13 दिवे लावावे हे यामागचं कारण आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे 13 दिवे लावा। असं म्हणतात की धनत्रयोदशीला पांढऱ्या वस्तूचं दान करण्याला खूप महत्त्व आहे। जसं की साखर, लाह्या, बत्ताचे तांदूळ किंवा पांढरे कपडे, तुम्ही या वस्तूंचं सुद्धा तुम्ही दान करू शकता। तर नक्की करा। आता बघा, हे 13 दिवे ही तुमच्या मनावर आहे, कुठे लावायचे, काय लावायचे। दिवा लावताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाका आणि त्या ठिकाणी तो दिवा ठेवा। म्हणजे दिवा डायरेक्ट खाली जमिनीवर ठेवू नका, त्याला काहीतरी आसन द्या। अगदी चिमूट भर जरी तुम्ही तांदूळ टाकले तरी चालणार आहे। ही खूप छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।